तुम्ही बघत आहात जनमत मराठी। डिग्रस ते रुई असा 10 दिवस जय बाबीर जयघोष करत दिंडी बाबीर देवस्थानच्या दिशेने प्रवास होऊन दिंडी 9व्या दिवशी श्री क्षेत्र बाबीर देवस्थान रुई येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात कळस व रुई या गावामध्ये तेथील बाबीर भक्तांनी दिंडीचे डीजेच्या व जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करत दिंडी चालक व भाविक भक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी दिंडीतील महंत व चालक उमाजी ताता पुणेकर यांचा शाल श्रीफळ व फेटा देऊन हारगुच्छ देऊन मोठ्या जल्लोषात स्वागत झाले। तसेच दिंडीतील इतर माणसांचे देखील सत्कार संपन्न झाले। यानंतर दिंडी श्री क्षेत्र बाबीर देवस्थान रुई या ठिकाणी वाजत गाजत दिंडीचे स्वागत होत दिंडी बाबीर देवस्थान मंदिराजवळ पोहोचली। दुसऱ्या दिवशी विसावा घेत दिंडीने आज सकाळी 7:30-8 वाजेच्या सुमारास दिंडीतील टाळकरी, वारकरी, विणेकरी, टँकरधारक, ट्रक चालक तसेच दिंडीला 10 दिवस उत्कृष्ट जेवण देणारे आचार्यांचा शाल श्रीफळ देऊन मोठ्या भक्तिमय वातावरणात सत्कार करण्यात आला। यानंतर रथाचे डिग्रसकडे परतीचा प्रवास सुरू झाला। यावेळी दिंडी चालक उमाजी तात्या पुणेकर व भाविक भक्त भावुक झाल्याचे दिसून आले। त्यावेळेचे कॅमेऱ्याने घेतलेले काही क्षण पाहूयात। 36 वर्ष झालेलं आहे, परंपरा चालत असेल दिंडी आपली टिकवशान सारे संस्था टिकवीन अशी मला खूप आशा आहे का आपला परंपरा हा टिकून राहावा आणि टिकून ठेवा असा मी साऱ्यांना नम्र विनंती करतो। मुक्कामाच्या ठिकाणी दुपारचं जेवण ज्या ज्या लोकांनी दिलं असेल त्यांचं मी आभार मानतो। तसंच आपले कळसचे बबनराव खारतोडे त्यांनी डीजे लावून आपल्या दिंडीवर फुलं उधळले त्यांचे बी मी आभार मानतो। तसंच तलाठी आप्पांनी सुंदर जेवण दिलं आणि आपल्या रुई गावात भाऊ मारकड यांनी संध्याकाळचं आज जेवण दिलं ते खूप आनंदाचं दिलं। पण त्यांनी गेल्या वर्षी जेवढं पात्र व जागा असं सपाट पात्र होतं त्याच्यावर ठेवायला सुद्धा जागा नव्हती, एवढं त्यांनी पदार्थाचं जेवण दिलं आणि रात्री बी त्यांनी खूप सुंदर जेवण दिलं। तसेच डोमाळ्यांनी आपल्याला लय सुंदर जेवण दिलं, त्यांचा बी मी आभार मानतो। तसंच नानाभाऊ थोरात यांनी सकाळची जी पंगत दिली, सुंदर बाजरी भाकरीची पंगत दिली, आमटी भाकरीची पंगत दिली, त्यांचा बी मी आभार मानतो। तसंच आपले नानाभाऊ मारकड त्यांनी बी जेवण दिलं, त्यांचा बी आभार मानतो। आणि जेवढ्या ठिकाणी जेवण दिलं त्यांचा आभार मानतो। आणि ज्या आपल्याला सहकार्य केलं, गुरुवार रविवारला ज्यांनी सहकार्य केलं त्यांनी कोणी तुपाचे डबे दिले, कोणी साखर दिली, कोणी गुळ दिला, जे लागत तेवढे पदार्थ शेंगदाणा मसाला पार सारे आपल्याला गुरुवार आणि रविवारला ज्यांनी लोकांनी मदत केली त्यांचाही मी आभार मानतो। आणि साऱ्यांना आपल्या दिंडीवाल्या जेवढे असतील तेवढ्यांना पाण्याची मी शुभेच्छा देतो आणि बाबीर त्यांचं कल्याण करो हेच मी आशीर्वाद देतो। आणि आता आपल्याला पाटाच्या पलीकड आपल्याला रथ वाटा लावायला कोणीच मध्ये थांबायचं नाही, एवढ्यांनी बी रथ वाटा लावायला यायचंय। शेठ बोलणारे आपले लुंकड शेठ बोलणारे साऱ्यांना माझा नमस्कार। तुम्ही पायी दिंडीला आले, तुम्हाला बाबीर तुमचा उपकार ठेवणार नाही, 12 महिना तुम्हाला तो भेट केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला काहीतरी दान देणारच येतो, ज्यांनी तकलीफ काढली त्यांना दान देणारच आहे। तसेच आमचे बंधू उमाजी बाबा त्यांच्या इतकी तकलीफ कोणी सहन करणार नाही। दोन्ही पायाला जखमा आहे, एक पायाचा गुडघा चालू देत नाही, एक पायाचा पिचलेला पाय आहे, तरी त्यांनी पुढं वाहनात बसलेले नाही आणि त्यांनी पायीच ती तकलीफ काढली। त्यांचा मी खूप आभार मानतो। त्यांच्या कष्टामुळं ही आज पब्लिक आपल्याला पाहायला मिळत आहे। साऱ्यात कष्ट उमाजी बाबाचं आहे, आपल्या लहाने बाबा तात्यांचं कष्ट आहे, हे तात्याचं कष्ट पुढे नाकारता येणार नाही हीच मी शुभेच्छा देतो आणि थांबतो।
जय बाबीर जय बुवाजी. दोन शब्द या ठिकाणी एक सूचना आहे. मंत्री भरणे मामा, त्याचबरोबर रुई ग्रामस्थ आणि आपल्या बोजीबाबा देवस्थानचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महंत बोजीदादा पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी जी काही मदत केली, सढळ हाताने जी मदत केली, त्या मदतीचा योग्य असा वापर दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. त्यात सगळे आपला भक्त परिवार या ठिकाणी आहेत. अजूनही बरंचसं काम आपलं बाकी आहे. अजून ज्या भाविकांकडं जे आपल्या संस्थांचे जे आपले अध्यक्ष आहेत, ज्या 42 संस्था आहेत, त्यांच्याकडं काही ठरल्याप्रमाणे जो काही रक्कम अजून बाकी आहे, तर कृपया आपण ती देण्यासाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी करतोय. आणि कमी पडले तर पुन्हा आपण सगळ्यांनी या ठिकाणी हातभार लावावा अशीही या ठिकाणी विनंती करतोय. यानंतर आपल्या दिंडीसाठी जे विशेष काम केलंय ते योगेश शेटलुकड हे 2 शब्द या ठिकाणी बोलणार आहेत. त्यानंतर हा कार्यक्रम संपणार आहे आणि आपण दिंडीचा परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. बोजीबाबा देवस्थान दिग्रसच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत. आणि या सर्व भाविक भक्तांनी जे रस्त्याने योगदान दिलं, सगळ्यांनी वाढण्याचे, तसेच स्वयंपाकाचं व्यवस्थापन, गाड्यावाल्यांचं व्यवस्थापन, पाण्यावाल्यांचं व्यवस्थापन, सगळ्या व्यवस्थापनाचं काम चांगल्या पद्धतीने पार पडलं. सगळ्यांनी विशेष सहकार्य केलं. त्या सहकार्याबद्दल दिग्रस देवस्थानतर्फे सगळ्यांचे आभार. धन्यवाद. 12 तारीख 36 वर्ष झाले. दादांनी मागास सांगितलं तर तपाचे 12 तारीख 36 म्हणजे 3 टप्पे झाले. तर 12 वर्ष इकून पण पायी तिकून पण पायी आमच्या बोजाच्या पिशव्या आमच्या जवळच राहायच्या, इकूनही बी तिकूनही बी. 12 वर्ष पूर्ण झाल्यावर 13व्या वर्षी दादांनी आंबूरकरांच्या गाड्या बोलावल्या आणि मग 13व्या वर्षी आम्ही इकून गाडीत गेलो. एवढं बोलून एवढा तात्याचा सत्कार आणि 1100 रुपयाचं बक्षीस दिंडीचं चांगलं काम केल्याबद्दल. आणि हीच परंपरा नेहमी चालू आपल्या समाजात. हक्काची